नमस्कार. अधोक्षजच्या आयुष्यातून इंदूला कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी मोठे बाई वेगवेगळा प्लॅन रचत असतात. त्यातच आता अधोक्षज त्याच्या मोबाईलच्या दुकानावर गेलेला असतो. इकडे आता इंदू किचनमध्ये जेवण बनवत असते. तिथे आता मोठ्या बाई आलेल्या असतात. मोठ्या बाईंनी इंदूला असं म्हटलेलं असतं, "काय गे भवाने, काय चाललंय काय तुझं? तुला काय वाटतंय, या वाड्याची सून झालीस तर तू तुझ्या मनासारखं वागशील? लक्षात ठेव, आधीही तू कमनशिबी होतीस आणि आत्ताही तू कमनशिबीच आहेस. कधीही मी तुला माझ्या मुलाबरोबर कायमस्वरूपी राहू देणार नाही आहे, कारण सून म्हणून तू तर मला पसंतच नाही आहेस. त्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेव, लवकरात लवकर माझ्या मुलाला यातून मोकळं करायचं, हे बंधन त्यातून सोडवायचं त्याला." त्यावर आता मोठ्या बाईंना थेट इंदू म्हणत असते, "अहो मोठ्या बाई, काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तुमचाच मुलगा माझ्यावर जीवापाड प्रेम करतोय आणि त्याचं प्रेम पाहता मलाही आता तो आवडायला लागला आहे आणि आता मी त्याचा विचार कायमस्वरूपी करायचं हेच ठरवलेलं आहे." त्यावर आता थेट मोठ्या बाई इंदूला पुन्हा एकदा इशारा देतात, "हे बघ, बावटसारखं वागू नकोस. मी तुला सहन करू शकत नाही. माझा मुलगा कसा तुला सहन करतो ना, ते मला नाही माहिती." त्यावर आता थेट मोठ्या बाईंना इंदू हेच म्हणत असते, "तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण शेवटी तुमच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही आहे." त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, "एवढं हलक्यात घेऊ नको मला. माझं एकदा डोकं फिरलं ना, तर मी काय करीन काहीच सांगता येत नाही." आणि अशातच आपण पाहतोय, शेवटी मोठ्या बाईंना इंदूने असं म्हटलेलं असतं, "जा, काय करायचं ते करा. मीही बघते ना काय चालतंय तुमचं या वाड्यात आणि तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते, हा वाडा माझ्या स्वतःच्या मालकीचा आहे. जर माझ्या मनात आलं तर इथे कोण राहायचं आणि कोण नाही याचा निर्णय देखील मीच घेऊ शकते." हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्या बाईंनी वाड्यामध्ये जो काही गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते ना, तो अगदी एकदम अतरंगी असतो. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट नारायणी ताईला कळून चुकतं की आई सैरभैर झाली आहे आणि ती नेमकं काय करते तिलाच कळत नाही आहे. त्यावर लगेचच आता नारायणीने मोठ्या बाईंना समजवायचा प्रयत्न केलेला असतो की आई शांत हो, शांत हो. पण काही केल्या आता मोठ्या बाई शांतच व्हायला तयार नसतात. आणि अशातच आपण पाहतोय आता नारायणी ताईलाच मोठ्या बाईंनी ढकलून दिलेलं असतं. अचानकपणे नारायणीताई एका कोपऱ्यात जाऊन पडतात आणि हे मात्र इंदूने पाहिलेलं असतं. इंदू लगेचच म्हणत असते, "मोठ्या बाई, डोकं फिरले का तुमचं? काय करताय तुम्ही?" त्यावर मात्र आता थेट नारायणीताई म्हणत असते, "अगं इंदू, कोणाला बोलतेस तू? माझ्या आईला? लक्षात ठेव, आता जिने मला ढकललंय ना ती माझी आई नाही आहे. माझी आई मला कधी ढकलूच शकत नाही. माझ्या आईच्या अंगात नक्कीच दुसरी कोणती तरी आत्मा आली असेल." त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात, "ए गप्प बस नारायणी, काय वेड्यागत बोलतेस तू? म्हणजे तू चार चौघात हे दाखवतेस का की मला वेड लागलंय म्हणून?" त्यावर लगेचच आता नारायणी म्हणत असते, "हो आई हो, तुला वेड लागलंय. हल्ली तू वेड्यासारखंच वागायला लागली आहेस. अगं तुझ्या सुनेला तू अशी दुय्यम वागणूक देत आहेस, हे कितपत योग्य आहे? जर अशी वागणूक मला माझ्या सासरी मिळाली असती तर तुला चाललं असतं का? शांत बसली असतीस का तू तेव्हा?" हे वाक्य ऐकल्यावर नारायणी ताईला आता थेट इंदू म्हणत असते, "अहो ताई गप्प बसा तुम्ही प्लीज. मोठ्या बाईंना असं उलटून बोलू नका, त्या आई आहेत तुमच्या." त्यावर लगेचच आता नारायणी म्हणत असते, "पाहिलंस, एवढं तू तिला वाईट बोलून सुद्धा ती तुझीच बाजू घेते. याचा अर्थ काय माहिती आहे का, की सून म्हणून या घरासाठी ती एकदम परफेक्ट आहे." आणि अशातच आपण पाहतोय आता मोठ्या बाई काही केल्या ऐकत नाही म्हटल्यावर नारायणीने थेट आता अधोक्षजला फोन लावलेला असतो. अधोक्षज इथे मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात बसलेला असतो आणि तो म्हणत असतो, "हां ताई बोल, काही आणायचं होतं का येताना शहरातून?" त्यावर मात्र नारायणी म्हणत असते, "अरे काही आणायचं नाहीये. जर काही महत्त्वाचं काम नसेल तर लवकरात लवकर वाड्यात ये." हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अधोक्षज म्हणत असतो, "ताई काय झालंय मला सांग जरा स्पष्टपणे."
त्यावर नारायणीने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यावर आता मात्र लगेचच हा जो अधोक्षज असतो तो आपल्या दुकानातून थेट वाड्यात यायला निघालेला असतो आणि अचानकपणे तो पोचल्यावर मोठ्या बाईंचा गोंधळ पाहून त्याने लगेचच असं म्हटलेलं असतं, काय चाललं आहे तुझं? तू इंदूचा हात का धरला आहेस आणि तू तिची बॅग वगैरे घेऊन तिला काय घराबाहेर काढण्याचा प्लॅन करतेस की काय? त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात, बघ किती हुशार आहेस तू, अगदी बरोबर ओळखलंस तू. मला या इंदूला आपल्या वाड्यात ठेवायचं नाहीये, हिला मी कायमस्वरूपी घरातून बाहेर काढणार आहे. असं बोलून आता मोठ्या बाईंनी इंदूला वाड्याच्या बाहेर ढकलून दिलेलं असतं. हे मात्र अधोक्षजला अजिबातच आवडलेलं नसतं. अधोक्षज लगेचच बोलू लागतो, आई काय करतेस तू हे? अगं स्वतःच्या सुनेला असं वाड्याबाहेर ढकलतेस तू. आणि अशातच आता थेट अधोक्षजला मोठ्या बाईंनी स्वतःची शपथ दिलेली असते. प्लीज अधोक्षज, माझ्या विरोधात जाऊ नकोस. लक्षात ठेव, मी काय कमी प्रेम केलं नाही तुझ्यावर. त्या प्रेमाची परतफेड करण्याचा प्रयत्न करतोयस का तू? त्यावर आता अधोक्षज म्हणत असतो, आई माफ कर मला, पण मी इंदूला वचन दिलंय, मी कायमस्वरूपी तिला साथ देणार. तर आता कसा काय तिची मी साथ सोडू शकतो? आणि अशातच अधोक्षजने आता आपल्या बेडरूममध्ये जात थेट आपले कपडे आवरलेले असतात आणि एका बॅगेत भरून तो थेट बाहेर आलेला असतो. तो म्हणत असतो, आई मला माफ कर, खरंच मी तुझी आणि या घराची यापुढे साथ नाही देऊ शकत. मला माझ्या इंदूची साथ द्यावी लागेल, त्यासाठी मला माझं राहतं घर सोडावं लागलं तरी चालेल. असं बोलून आता अधोक्षजने काढता पाय घेतलेला असतो आणि थेट इंदूला साथ देण्यासाठी अधोक्षज आता घरातून बाहेर पडतो. त्यावेळेला मोठ्या बाई म्हणत असतात, अधोक्षज जे काही करतोयस ना त्याचा पुन्हा विचार कर, कारण तुझा हा नालायकपणा जरा अतिच वाढत चाललाय. आपण पाहतोय आता नारायणी ताई पुढे येते आणि ती बोलू लागते, आई काय चाललंय तुझं? ज्या मुलासाठी या वाड्यात राहण्याचा प्रयत्न करतेस तू, या वाड्यात राहून या वाड्याची गादी चालवण्यासाठी तू अधोक्षजचं नाव पुढे करणार आहेस, त्याच मुलाला आता या घरातून बाहेर पडावं लागतंय आणि तू त्याला थांबवत देखील नाहीयेस. त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात, नारायणी तुला काय वाटतंय, अधोक्षजने या वाड्यातून बाहेर जावं असं मला वाटतंय का? मी हे गेल्यानंतर फक्त आणि फक्त अधोक्षज आणि तुला पाहून जीवन जगू राहिले आहे, पण अधोक्षजला त्याचं काहीच नाहीये. अधोक्षजला या कालच्या आलेल्या मुलीसाठी आपल्या आईला लाथाडताना काहीच वाटत नाहीये. अधोक्षज हेच का रे तुझं प्रेम? त्यावर अधोक्षज म्हणत असतो, आई चुकतेस तू, तू असं का विचार करतेस की मी तुला लाथाडतोय? अगं तूच मला माझ्या बायको सकट बाहेर काढतेस. विचार कर ना, तू माझ्या बायकोला जर ॲक्सेप्ट करू शकत नाही तर मला कसं आवडेल? त्यावर लगेचच आता थेट नारायणीताई अधोक्षजला रिक्वेस्ट करत असते, अधोक्षज निदान माझं तरी ऐक, या वाड्यात राहा आणि इंदूला घेऊन राहा. त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात, नारायणी तू आता निर्णय घेणार का? आणि अशातच आता अधोक्षज म्हणत असतो, ताई प्लीज, माझ्यामुळे तुझ्या आणि आईमध्ये वाद व्हायला नको. आईला जर हवं असेल तर आम्ही इथून जातो. हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात, अधोक्षज नीट विचार कर, पुन्हा असा वाडा, पुन्हा अशी आई, पुन्हा अशी ताई अजिबात मिळणार नाही या. त्यावर लगेचच अधोक्षज म्हणत असतो, मी नातं तोडून नाही चाललोय, तर तुझी मगरुरी कशी कायमस्वरूपी जाईल याचा विचार करून चाललोय. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, अधोक्षजचा निर्णय योग्य आहे का? त्याने वाड्यातच राहायला पाहिजे का वाडा सोडून जायला पाहिजे? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.